नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण। मागील व्हिडिओमध्ये आपण आपला 6.1 मधील 1 ते 5 गणितं व्यवस्थितरित्या संपवलेत आणि आपला 6वा क्वेश्चन आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टार्ट करायचा आहे। तर सर्वांनी रेडी राहायचं आहे, सोबत आपल्या सोबत पुस्तक, पेन, वही घेऊन व्यवस्थितरित्या बसायचं आहे। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण प्रूफ वाले गणित जे की पेज नंबर 131 वर स्टार्ट होऊन 132 वर संपतात, ह्या गणिताला आपण सुरुवात करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या प्रूफ वाल्या गणिताला, क्वेश्चन नंबर 6 ला। पण वेट, आपण काय करू, थोडंसं आपला मागला जो काय पार्ट होता त्याच्यामध्ये सम आयडेंटिटीज अँड सम फंडामेंटल फॉर्म्युलेज आपण व्यवस्थितरित्या बघितले, तो काय करू 2 मिनिटांमध्ये आपण त्याला रिव्हिजन करू। चला तर मग यामध्ये बघा, मी सम रिव्हिजन म्हणून काही फॉर्म्युले लिहून ठेवले जे की आपले 3 आणि 3 फंडामेंटल फॉर्म्युले सम आयडेंटिटीज आहेत। पहिली आयडेंटिटी काय आहे, जो काही साइन थीटा आहे तो रेसिप्रोकल असतो कोसेक थीटाचा, किंवा याच्या उलट कोसेक थीटा हा साइन थीटाचा रेसिप्रोकल असतो। दुसरी आयडेंटिटी आहे कॉस थीटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा, किंवा याच्या उलट सेक थीटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा होऊ शकतो। नंबर तिसरी आयडेंटिटी आहे टॅन थीटा इज इक्वल्स टू 1/कॉट थीटा। म्हणजे काय, लक्षात ठेवायचे की टॅन थीटाच्या अपोजिट कोण आहे, कॉट थीटा आहे। याला उलट सुद्धा लिहू शकता, कॉट थीटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा। ठीक आहे, हे छोट्याशा 3 आयडेंटिटीज आहेत, याच्यावरच आपल्याला पुढे प्रूफ वाले गणित व्यवस्थित सोडवायचे। आणि 3 फंडामेंटल फॉर्म्युले आहेत। कोणते? पहिला फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। दूसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा। तिसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा। हे तुम्ही तिन्ही आयडेंटिटीज, तिन्ही फंडामेंटल फॉर्म्युले व्यवस्थितरित्या वहीमध्ये बऱ्याच वेळेस लिहून याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे येणारे आपले जे काय प्रूफवाले गणित आहेत क्वेश्चन नंबर 6 मधील सर्व गणित व्यवस्थितरित्या जमतील। चला तर मग रिव्हिजन आपलं झालं, आता सुरुवात करूया आपण आपल्या पेज नंबर 131 वरील क्वेश्चन 6व्या मधील पहिला क्वेश्चन। आणि अशा प्रकारे मी काय केलं, आपल्या बोर्डवर जे पेज नंबर 131 वरील 6व्या क्वेश्चन मधील पहिला आणि दुसरा क्वेश्चन लिहून ठेवला। दोन्ही क्वेश्चन ह्या एकाच बोर्डवर होतील, सोपे आहेत, फक्त थोडंसं ध्यान द्या बोर्डाकडे। सर्वात अगोदर मी काय लिहू शकतो, सर्वात अगोदर तर मला कळायचे की ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे। का? कारण मला प्रूफ करायचे की LHS लेफ्ट हँड साइड, LHS ला काय म्हणू शकतो आपण, LHS मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू RHS मीन्स राईट हँड साइड। क्लिअर? म्हणजे ही LHS आहे आणि ही RHS आहे। मी LHS च्या थ्रू जाणार आणि RHS प्रूफ करणार। मी सर्वात अगोदर मी काय लिहू शकतो, देअरफॉर गिवन साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा। यामधला मी LHS घेणार, LHS मीन्स लेफ्ट हँड साइड कोणती आहे, साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा, ही LHS आहे। राईट, आता मला याच्यावरून RHS कडे जायचंय। सर्वात अगोदर मला क्षणी दिसाले हा एक रेशो आहे, हा एक रेशो आहे। याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 असणार, म्हणून मी इथं क्रॉस मल्टिप्लाय करणार। काय होईल, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 साइन स्क्वेअर थीटाच राहील, प्लस असल्यामुळं प्लस, कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस थीटाच राहील, सॉरी कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा होतील, डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर कॉस थीटा इंटू 1 सिंगल कॉस थीटा। क्लिअर? इथं आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं। बरं, आता काय होईल, मला एक आत्ताच आपण रिव्हिजन केलंय की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे सिंपल 1 येतात आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण उरलं, कॉस थीटा उरलं। पण याचं रिझन द्यावं लागेल, याचं मी रिझन लिहिणार। काय रिझन लिहिणार, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1, हे झालं याचं कारण सुद्धा व्यवस्थित द्यायचंय, कारण विदाउट रिझन तुम्ही काय लिहालात हे एक्झामिनरला सांगता आलं पाहिजे, त्यानं वाचवल्या त्याला समजलं पाहिजे। ठीक आहे, देअरफॉर आणि आताच आपण बघितलो की कॉस थीटा हे कोणाचं रेसिप्रोकल आहे, सेक थीटाचं आहे। देअरफॉर म्हणून मी इथे लिहिणार सेक थीटा आणि याला कारण सुद्धा देणार, कारण असेल सेक थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, किंवा कॉस थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा, आणि हीच आपली कोण आहे, RHS आहे का आपली RHS आहे। म्हणून
LHS इज इक्वल्स टू RHS जर आलं असेल तर मी हेन्स प्रूव्ह काय लिहू शकतो, हेन्स प्रूव्ह कोणतं, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल्स टू प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा. आपलं अशा प्रकारे 6व्या प्रश्नामधलं पहिलं गणित एकदम सिस्टमॅटिक आपण लिहिलो. गिवन लिहिलो, LHS लिहिलो, LHS वरून RHS फाइंड आउट केली, दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण सांगता आलं की हेन्स प्रूव्ह म्हणून सांगता आलं की आपल्याला साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा. ठीक आहे, जमेल तुम्हाला, सोपं आहे, जमलंच पाहिजे. लगेच आपल्या पुढे आहे दुसरं गणित. दुसरं गणित काय म्हणते, दुसऱ्या गणिताला मी अगोदर प्रूफमध्ये गिवन कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 हे आपल्याला प्रूफ करायचं. मग मी लिहू शकतो जे काही LHS आहे ते आपल्याला RHS दाखवायचंय. देअरफॉर LHS मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे आपला LHS आहे. आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त कॉस स्क्वेअर थिटा हे मल्टिप्लाय करू शकतो ब्रॅकेटमध्ये. पण लक्षात घ्या, जेव्हा कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करेल तेव्हा काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा. पण तेवढ्या अवघडात जायचं नाही. सरळ सरळ जे काही टॅन थिटा आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे. कोणता सर, टॅन थिटा हे इज इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आहे. जर हेच रेसिप्रोकल याचं सबस्टिट्यूशन मी इथं जर दिलं तर आपलं गणित थोडंसं सोपं होईल. चला तर ठेवून बघू काय होईल. कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. का स्क्वेअर स्क्वेअर लिहिलं, कारण स्क्वेअर असल्यामुळं. आता याचं रिझन देऊ, याचं रिझन देता येईल मला, कारण टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. आता इज इक्वल्स टू मध्ये लिहिणार, काय लिहू मी इज इक्वल्स टू मध्ये, इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1च्या डिनोमिनेटर मध्ये काय नाही म्हणजे 1 असेल. आणि इथं आपण काय करणार, क्रॉस प्रोडक्ट करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 साइन स्क्वेअर थिटा. दोघात काय आहे, प्लस आहे. देअरफॉर इन अ डिनोमिनेटर प्रोडक्ट ऑफ डिनोमिनेटर्स कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. काय होईल, इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा प्रोडक्ट मध्ये आहेत, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये आहेत, कट होऊन जातील. उरलं कोण, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पण हा एक फंडामेंटल फॉर्म्युला आहे. कोणता, साइन स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर इज इक्वल्स टू मध्ये मी काय घेणार, 1 घेणार. आणि याचं कारण सुद्धा देऊ शकतो, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोण आहे, 1 आहे. आणि आपल्याला दिसायलंय की आपला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये RHS कोण आहे, आपला 1 आहे. देअरफॉर इज इक्वल्स टू RHS कोणाच्या बरोबर आलं, LHS. देअरफॉर मी काय लिहू शकतो इथं, हेन्स प्रूव्ह काय प्रूव्ह झालं, कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आणि अशा प्रकारे आपण आपले जो 6वा क्वेश्चन आहे, जो पेज नंबर 131 वर आहे, त्यामधील पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन व्यवस्थितरित्या संपवले आणि तुम्हाला हे जमतील सुद्धा. याची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. सोपे आहेत. शक्यतो सोपे गणित एवढी प्रॅक्टिस करायची की ते चुकणार नाही. ठीक आहे, आता लगेच बघूया आपण आपला तिसरा क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतो. नेक्स्ट, आणि असा आहे आपला तिसरा क्वेश्चन जो की एकदम इझी आहे. काय करूया, सर्वात अगोदर आपण आपला गिवन पार्ट लिहून घेऊ. गिवन मध्ये लिहिणार, गिवन इन अ स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. हा पार्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे. ही आपली LHS आहे, ही आपली RHS आहे. म्हणून मी LHS इज इक्वल्स टू काय लिहून घेऊ, LHS इज इक्वल्स टू LHS इज इक्वल्स टू इन अ स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. ह्या पार्टवरून LHS पार्टवरून आपल्याला RHS कडे जायचंय.
सर्वात अगोदर LHS मध्ये बघल्याच्या नंतर आता थोडंसं ध्यान द्या बोर्डकडे. काय म्हणते, जेव्हा 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा ना इथे आपल्याला फंडामेंटल फॉर्म्युला लागू करता येईल ना कोणती आयडेंटिटीज लागू करता येईल. जास्तीत जास्त आपण इथं रॅशनलायझेशन करू शकतो. आणि रॅशनलायझेशन शब्द तुम्ही 9वीला ऐकलात. काय असते बरं सर रॅशनलायझेशन, थोडंसं आठवण करून द्या. काही नाही, जे काही डिनॉमिनेटर मध्ये पार्ट दिलाय त्या पार्टच्या अपोजिट साइन वाला पार्ट एक वेळेस मल्टिप्लाय मध्ये घ्यावा लागतो. जसे की उदाहरणार्थ इज इक्वल्स टू इन अ स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा इंटू जे काही डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याच्या अपोजिट 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. आणि हे सुद्धा कशात असेल, आपल्या स्क्वेअर रूट मध्येच असेल. आता पुढल्या स्टेपला सोपं आहे बघा. आता याला कारण देऊ. याचं कारण काय आहे, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. कारण सुद्धा व्यवस्थित द्यायचंय, डिनॉमिनेटर, राईट. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. नेक्स्ट स्टेपला काय लिहू, नेक्स्ट स्टेपला इज इक्वल्स टू, नेक्स्ट स्टेप मध्ये खाली थोडंसं नेक्स्ट स्टेप 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. आता इथं प्रोडक्ट आहे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचा प्रोडक्ट आपल्याला घ्यावा लागेल. सर्वात अगोदर इन फर्स्टली काय करणार, अगोदर इन 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय होतील, 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर होईल. जेव्हा दोन सारख्या नंबरचा आपण प्रोडक्ट घेतो तेव्हा त्याचा स्क्वेअर लिहावा लागतो. इन अ डिनॉमिनेटर 1 प्लस साइन थिटा अँड 1 प्लस साइन थिटा, सॉरी 1 मायनस साइन थिटा असेल इथं, राईट. 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा याचा काय होईल, प्रोडक्ट होईल. आता थोडंसं रिव्हिजन करू. काय, एक फॉर्म्युला बघलो होतो आपण, कोणता, जेव्हा ए मायनस बी ए प्लस बी असतात दोन ब्रॅकेटमध्ये तेव्हा आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहावं लागते, राईट. तसंच इथं आहे बघा, 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा जेव्हा याचा प्रोडक्ट घ्यावा लागेल तेव्हा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर आपल्याला आपल्या पुढच्या स्टेपमध्ये लिहावं लागेल. 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा एवढा पार्ट मी लिहिला. हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हा स्क्वेअर सिंगल साइनला आहे, राईट. इथं कन्फ्युज व्हायचं काही कारण नाही. नेक्स्ट स्टेप काय करता येईल, इज इक्वल्स टू मध्ये इज इक्वल्स टू हा स्क्वेअर रूट म्हणजे काय, स्क्वेअर रूट घ्यायचं ना आपल्याला दोन्ही टर्मचा. म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट घेणार म्हणजे हा स्क्वेअर उडून गेला, कोण राहिलं 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घ्यायचा. काय घ्यायचा आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. पण डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आताच आपल्याला घेता येईल का, नाही. म्हणून नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करता येईल, आता नेक्स्ट स्टेपला मला काय करता येईल, इन नेक्स्ट स्टेप इन अ स्क्वेअर रूट इन अ ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा ऑफ स्क्वेअर तर जशाच तसा राहील. आणि डिनॉमिनेटर मध्ये जो पार्ट आहे आता त्याच्याबद्दल बोलू. त्याच्याबद्दल एक आयडेंटिटी आहे, कोणती, जेव्हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 असते तेव्हा जर मी साइन स्क्वेअर थिटाला आपल्या राईट हँड साइडला जर नेलं तर कोण उरल, कॉस स्क्वेअर थिटा इज 1 मीन्स 1 स्क्वेअर, राईट. 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे जेव्हा 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मला कॉस स्क्वेअर थिटाचं सबस्टिट्यूशन देता येते. आणि आपल्या इथं बघा बरं 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे मीन्स आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा लिहायला कोणी नको म्हणाल का, नाही. म्हणून मी अगोदर लिहून घेतलं कॉस स्क्वेअर थिटा, राईट. आता स्क्वेअर रूट घ्यायचं कोणाचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट घ्यायचंय म्हणजे स्क्वेअर आहे तो पार्ट उडून जाईल. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट घ्यायचंय म्हणजे स्क्वेअर आहे तो पार्ट उडून जाईल, म्हणजे स्क्वेअर रूट वाला पार्ट उडून जाईल. मी नेक्स्ट स्टेपला मी काय लिहू शकतो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ किंवा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणून मी हा पार्ट काय करणार, मिटून घेणार. याच्यामध्ये सोपं आहे एकदम, याला सिस्टमॅटिक आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या आपण आयडेंटिटीज यूज करायलो त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. म्हणून मी आता काय लिहिणार इथं, टेकिंग स्क्वेअर रूट्स. काय होईल, LHS इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घ्यायचंय न्यूमरेटरचं, स्क्वेअर उडून जाईल 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट घ्यायचंय डिनॉमिनेटरचा, स्क्वेअर उडून जाईल, उरलं कोण, सिंगल कॉस थिटा इज इक्वल्स टू काय होईल. आता पुढल्या स्टेपला, पुढली स्टेप अजून सोपी आहे.
काय करणार, न्यूमरेटर मध्ये दोन पार्ट आहेत, त्यांना एक डिनॉमिनेटर आहे. तो एक डिनॉमिनेटर प्रत्येक न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला वाटून दिला जाईल. कोण, 1च्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा कॉस थिटा लिहिला जाईल, मायनसला मायनस. साइन थिटाच्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा कॉस थिटा लिहिला जाईल, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. आणि आपल्याला आपली आयडेंटिटीज एकदम व्यवस्थित पार्ट आहे. कोणती, जेव्हा 1 मायनस कॉस थिटा असते, कॉस थिटा हे कोणाचं रेसिप्रोकल आहे सर, सोपं आहे, सेक थिटाचं रेसिप्रोकल आहे. आणि साइन थिटा बाय कॉस थिटा ही व्हॅल्यू कोणती असते, टॅन थिटा. राईट, एकदम व्यवस्थितरित्या आपण आपल्या RHS राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड पर्यंत पोहोचलो, जे की इक्वल आहेत. देअरफॉर आपलं जे काय क्वेश्चन आहे तो काय झाला, प्रूव्ह झाला. म्हणून हेन्स प्रूव्ड. काय लिहितंय, हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह झालं की सर जे काही स्क्वेअर रूट मध्ये आहे 1 मायनस साइन थिटा, कोणता, 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू मध्ये कोण आहे, इज इक्वल्स टू मध्ये आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा. राईट, अशा प्रकारे आपण आपलं तिसरं गणित व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं. याची सुद्धा प्रॅक्टिस करा. आता चलूया आपण आपल्या चौथ्या गणितापर्यंत. नेक्स्ट, आणि असं आहे आपलं चौथं गणित. चौथं गणित सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचंय. सर्वात अगोदर मी गिवन पार्ट लिहून घेतो. गिवन मध्ये मला काय लिहिता येईल, गिवन इन अ फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अ सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू. आता राईट हँड साइड काय आहे, राईट हँड साइड आपल्या क्वेश्चन मध्ये दिले की टॅन थिटा इंटू सेक थिटा. कोणती आहे राईट हँड साइड, टॅन थिटा इंटू सेक थिटा, टॅन थिटा इंटू सेक थिटा. आपल्याला तो सुद्धा पार्ट गिवन मध्ये लिहिणार. गिवन मध्ये टॅन थिटा इंटू सेक थिटा. राईट, आता ही झाली आपली राईट हँड साइड, ही आहे आपली लेफ्ट हँड साइड. म्हणून आन्सर मध्ये मी लिहून घेणार LHS इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अ फर्स्ट ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ही आपली आहे राईट लेफ्ट हँड साइड. आता या लेफ्ट हँड साइड वरूनच आपल्याला आपली राईट हँड साइड प्रूफ करायची. मग मी काय करणार, एकाच ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा पण आहे, सेक थिटा पण आहे. मी काय करतो, दोन्हीही सारखे दिसावेत यासाठी सेक थिटाचं रेसिप्रोकल काय आहे, कॉस थिटा मायनस कॉस थिटा ऍज इट इज. सेकंड ब्रॅकेटमध्ये इथं टॅन थिटा आहे, इथं कॉट थिटा आहे. दोन्ही सारखे दिसावे यासाठी मी काय करतो, कॉट थिटाला 1/टॅन थिटा लिहू शकतो प्लस टॅन थिटाला टॅन थिटा इन अ सेकंड ब्रॅकेट ऍज इट इज. याचं कारण आपल्याला द्यायचं. याचं कारण आहे सर सेक थिटाचं रेसिप्रोकल आपण 1/कॉस थिटा दिलंय आणि टॅन थिटाचं रेसिप्रोकल किंवा कॉट थिटाचं रेसिप्रोकल आपण 1/टॅन थिटा दिलंय. राईट, व्यवस्थित कारण देऊन आपल्याला आन्सर काढायचं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होऊ शकते, इज इक्वल्स टू इन अ फर्स्ट ब्रॅकेट, हा एक रेशो आहे, हा एक रेशो आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. हा एक रेशो याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करून घेणार. 1 इंटू 1 मायनसला मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1. आता डिनॉमिनेटर मध्ये प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर्स, कॉस थिटा इंटू 1 सिंगल कॉस थिटा. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा 1 इंटू 1 प्लसला प्लस टॅन थिटा इंटू टॅन थिटाला ऍज इट इज डिवायडेड टॅन स्क्वेअर थिटा इन अ डिनॉमिनेटर प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर्स व टॅन थिटा इंटू 1 सिंगल टॅन थिटा ब्रॅकेट क्लोज इज इक्वल्स टू इन अ नेक्स्ट स्टेप इन अ फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे बरं. कोणता फॉर्म्युला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटाला तिकडे नेऊन जर ठेवलं काय होईल, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मीन्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मी साइन स्क्वेअर थिटाचं सबस्टिट्यूशन देऊ शकतो आणि तेच मला इथं करायचं. काय करणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा, साइन
square theta divided by cos theta as it is in a first bracket, second bracket 1 plus tan square theta. आणि एक दुसरी एक फंडामेंटल आयडेंटिटी मला माहित आहे कोणती, 1 plus tan square theta is equals to sec square theta. मीन्स 1 plus tan square theta च्या ठिकाणी मी sec square theta देऊ शकतो, देणार sec square theta divided by tan theta ला tan theta as it is. आणि या स्टेपचे रिझन आपल्याला द्यायचे पुढे, व्यवस्थित रिझन देऊन घेणार मी. हा पार्ट, हे रफवाला पार्ट मिटून घेणार, या ठिकाणी रिझन लिहू. रिझन पहिला तर आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा वापरतो, त्याचं रिझन होतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे, कॉमा. दुसरा आपण काय वापरलो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे फंडामेंटल प्रॉपर्टीज आपण यूज केल्या ह्या स्टेपला लिहायला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा. आता हे काहीतरी कटावं अशी माझी इच्छा आहे, काय काहीतरी कटावं, म्हणून मी काय करतो, साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा तर लिहितोच, आणि साइन स्क्वेअर असल्यामुळे साइन थिटा बाजूला लिहितो, एक साइन थिटा मी बाजूला लिहिला, इंटू सेक स्क्वेअर थिटा. कोण आहे, सेक स्क्वेअर थिटा. म्हणून सेक स्क्वेअर थिटा असल्यामुळे एक सेक थिटा इथं, त्याच्याच बाजूला दुसरा सेक थिटा, आणि डिनोमिनेटर मध्ये कोण आहे, टॅन थिटा. टॅन थिटाला टॅन थिटा, राईट. हे झालं. मी काय केलं, स्क्वेअर वाले पार्ट अलग अलग लिहून घेतले, स्क्वेअर वाले पार्ट अलग अलग लिहून घेतले, डिनोमिनेटर मधला पार्ट ऍज इट इज, डिनोमिनेटर मधला पार्ट ऍज इट इज. क्लिअर. स्टेप थोडीशी किचकट आहे पण सोपी आहे, राईट. म्हणून मी आता जास्तीत जास्त काय लिहू शकतो, पुढल्या स्टेपला आता मी लिहिणार इथे साइन थिटा बाय कॉस थिटा इज अ टॅन थिटा, माहित आहे, इंटू साइन थिटाला साइन थिटा, इंटू सेक थिटा. म्हणून एका सेक थिटाला मी काय करणार, त्याचा रेसिप्रोकल कॉस थिटा लिहून घेणार, आणि दुसरा सेक थिटा तर आहेच सेक थिटा, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे याच्या, टॅन थिटा आहे. थोडंसं इथं कन्फ्यूज होईल, मी याला काय करतो, थोडंसं अलग दिसावं. हा एवढा पार्ट, हा ब्रॅकेटमध्ये केलेला एवढा पार्ट हा एवढा आहे, फक्त सेक थिटाच्या ठिकाणी 1/cos थिटा लिहिलंय, आणि साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटाच्या ठिकाणी टॅन थिटा लिहिलंय, एवढ्या पार्टच्या ठिकाणी एवढा पार्ट. आता याचे कारणे देऊ. कारणे साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा वाली, आणि दुसरी आयडेंटिटी यूज केली सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटाची, राईट. क्लिअर. पुढं आता जो पार्ट कटायसारखा आहे तो कटून घेऊ. टॅन थिटा कटला, टॅन थिटा कटला, टॅन थिटा कटला, टॅन थिटा कटला. अजून कोणता पार्ट कटणार, टॅन थिटा कटायसारखा तर कोणताच पार्ट नाही उरलं. कोण, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मध्ये लिहून घेतो, आणि इंटू मध्ये कोण उरलं, सेक थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटाची व्हॅल्यू ही टॅन थिटा आहे लिहिली, इंटू कोण आहे, सेक थिटा, आणि यालाच आपल्याला राईट हँड साइड म्हणता येते. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड प्रूव्ह झालं. म्हणून मी पुढे काय लिहिणार, हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह केलं बरोबर, आपण जे काय पार्ट आहे तो पुन्हा एकदा लिहिणार, सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अ फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. एवढा पार्ट आपण व्यवस्थितरित्या प्रूव्ह केला. आता या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4 गणित बघितले. क्वेश्चन 6 पेज नंबर 131 वरील 6व्या क्वेश्चन मधील, आणि 2 क्वेश्चन 131 वर, 2 क्वेश्चन 132 वर, हे 4 क्वेश्चन आपण याच्यामध्ये क्लिअर केले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचे, पुढे व्हिडिओ बघू. तोपर्यंत अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.